तुमच्या सानिध्यात राहून सगळ्या गोष्टी माझ्या चांगल्याच होतील, हा या मला त्या ठिकाणी विश्वास आहे. जय गुरुदेव. जय गुरुदेव, जय गुरुदेव. वा, खूपच थोडक्यात सांगितलं गड्या ताईंनी. तर मंडळी, ज्ञानयोग ही एक अशी जाणीव आहे, ऐकतायत ना, की जर ती जाणीव सतत सोबत असेल तर प्रत्येक ठिकाणी आपण प्रगती करू शकतो. अशक्य असं काही नाही असं आपल्याला वाटतं. म्हणजे ताईंनी सांगितल्यासारखं PhD झालं, त्याच्यानंतरचं पुढचं सगळं झालं, त्याच्यानंतर भारतातल्या काही ज्या कमी 6-7 जणांमध्ये त्यांचं नाव आलं आणि जाणीव असल्यामुळे नातेसंबंध सुधारले. मग ते सासूबाईंचं, ते जाऊबाईंचं, याच्यापेक्षा वेगळं काय? मी काय सांगतो, ज्ञानयोग हेच आहे ना. हेच नाही तर जाणीवेमुळे ज्या गोष्टींचा त्यांना त्रास व्हायचा, की कुणी काही बोललं तर मनाला लावून घेणं, आज तीच गोष्ट इतक्या सहजपणे ते सोडून देऊ शकल्या. ही साधी गोष्ट नाही मंडळी. हे का सोडून देऊ शकल्या? त्याला कारण हे आहे की ज्ञानयोगाची जाणीव. बघ, हे जाणीव ज्याला झाली त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतात म्हणजे होतातच. आपण दुसरे अनुभव ऐकूयात. बोला जितेंद्रजी. जय गुरुदेव. जय गुरुदेव. माझं नाव जितेंद्र जगताप, राहणार वैजापूर. हम्म. मी 2008 पासून ज्ञानयोगासोबत जोडलेला आहे. हम्म. आणि तसं पाहिलं तर मला काही आजार नव्हता, काही नव्हता. सहज वैजापूरला शिबिर झालं तेव्हापासून फक्त माझं समजा निगेटिव्ह आहार होता, नॉन व्हेज खाणं, चहा वगैरे, हे तेव्हाच शिबिरची बॅच पहिली झालती ना नकारात्मक आहाराचा, तेव्हाच सुटून गेला. हम्म. आणि ज्ञानयोगापासून मला इतका आनंद झाला, पण म्हणजे मनापासून जोडलेलं होतं माऊलीजींसोबत. हम्म. म्हणजे मध्यंतरी कालावधी माझं काही मनात येणं झालं नाही, पण अशी एक जाणीव होती की बाबा आपण मनापासून जोडेले. आणि तेव्हा हम्म. काही अशी ऑनलाईन साधना नव्हती, घरच्या घरी साधना जेमतेम करायचो मी. पण आता हम्म. जशी जशी जोशमध्ये होती ना, तशी होत नाही आता. तेव्हा तशी होत नव्हती. हम्म. पण मला मनात वाटायचं, आपण जर शिबिरामध्ये जशी साधना होती तसं आपल्या समोर समोर कोणीतरी घेणार पाहिजे. मग योग योग नंतर कोरोना आला, कोरोनाने असं काही केलं, ऑनलाईन साधना कंटिन्यू चालू झाली. साधनेमध्ये मग माझं असं आहे की मी एकही दिवस साधना चुकवत नाही. वा. सूर्यभान असो, पंढरी गुरुजी असो, कोणीही असो, मी असं समजतो की माऊलीची साधना घेत आहे. आणि ती साधना जर चुकली तर तो दिवस असा एकदम बोर वाटतो. हम्म. बस तेव्हापासून मग ज्यावेळेस माझ्या घराची वास्तू शांती होती, तेव्हा वास्तू शांतीसाठी तुम्हाला निमंत्रित केलं, तुम्ही आल्यानंतर मला इतका आनंद झाला तर बस मला असं वाटलं माझ्या घरी देव आले. बस खूप म्हणजे तो क्षण मी कधीच विसरणार नाही माऊलीची. वा. आणि खूप पण तुमच्या आशीर्वादाने माझं खूप चांगलं आणि चांगलंच होत आहे, आणि वा. इथून पुढे चांगलंच होणार आहे. येस, येस, येस. जय गुरुदेव. तुम्ही पहिलं शिबिर कधी 2000 कधी केलं होतं? 6? 2008, दोन 2008 ला. येस, येस. जय गुरुदेव. खूप सुंदर अनुभव जितेंद्रजी तुमचा. म्हणजे सरांनी जे सांगितलं की त्यांची प्रगती झाली, त्यांचं घर छान झालं, त्यांच्या वास्तुशांतीला मी आलो, तो त्यांचा सगळ्यात मोठा आनंद होता. व्यसन तर त्यांना काही नव्हतंच, पण ते जे काही नकारात्मक आहारांमधला एक नॉनव्हेज घेत होते ते त्यांचं सुटलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी हे सांगितलं की त्यांची इच्छा होती की ही साधना रोज व्हावी. आणि कोरोनापासून ते रोज साधना तर करतातच, पण त्यांनी जे मेन सांगितलं ते हे आहे की कोण समोर आहे ते नाही, ते त्यांचं 100% देऊन साधना करतात. कुठलेही गुरुजी असो, कुणीही असो, पण साधनेचा आनंद त्यांना मिळतो. आणि हा साधनेचा आनंद घेणं, प्रत्येक गोष्टीत 100% देणं, हेच तर सगळ्यात महत्वाचं आहे मंडळी, आहे की नाही? तर हे अनुभूतीच खूप अशी शब्दांच्या पलीकडची आहे. बस आपण सहभागी झालो पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. ज्ञानयोगाचं शिबिर हे एवढं अद्भुत, ऊर्जादायी आणि एक नवीन अशी आतून जाणीव करून देणारं शिबिर आहे, की त्यांनी जे सांगितलं जितेंद्रजींनी, की माझं चांगलंच होत आहे, चांगलंच होणार आहे आणि चांगलंच झालेलं आहे.
आणि चांगलं याच्यानंतरही होणार आहे. तर हा जो अनुभव आहे ना मंडळी, हा खूपच अद्भुत असा अनुभव आहे की नाही. ऐकूयात आपण. थोडक्यात थोडक्यात सांगा, नाव, गाव, केव्हा शिबिर केलं, आणि अगदी थोडक्यात अनुभव सांगायचं. बोलत आहे, बोला विजयाताई. जय गुरुदेव माऊलीजी. जय मी गुरुदेव. अहिल्यानगर मध्ये भाळवण इथून बोलत आहे, पारनेर तालुक्यातून. हम्म. मी 2023 साली शिबिर केलेलं आहे. हम्म. तर मी आले त्यावेळेस चैतन्यवनामध्ये ज्यावेळेस आले त्यावेळेस माझी परिस्थिती इतकी वाईट होती की मला पित्ताचा त्रास होता किंवा मला असं नाही का चक्कर आल्यासारखं होत होतं. पण नंतर वर्षानंतर पर्यंत पण ते चालू होतं. पण माझी एक एवढीच इच्छा होती की आपण माऊलीजींसंग जोडलेलं, त्यामुळे ते काही म्हणजे पूर्ण त्रास निघून जाणार आहे. आणि हम्म. मी ते फक्त शिबिर करत राहिले, म्हणजे वर्षातून 2-3 वेळा नाही का, हम्म. 3-4 महिन्यामध्ये तर आपल्याकडे येत राहिले. पण आता इतका बदल झालाय ना, मला आता असं वाटतं का मीच ते आहे का म्हणून असं. हा. म्हणजे इतकं चांगलं वाटतंय ना मला आता, की मला असं वाटतं की मी इतकं म्हणजे आता काय शब्दातच सांगू शकत नाही माऊलीजी. म्हणजे हा. माझ्यात खूप असा बदल झालेला आहे. मला एकदम असं फुलपाखरासारखं वाटू राहिलंय आता. वा. मग तो पित्ताचा त्रास. सगळं गेलंय माऊलीजी. म्हणजे नाही का अशी आग व्हायची पोटाची याची, असं काहीच राहिलं नाही माझ्या, म्हणजे असं इतकं निगेटिव्हिटी होती ना माझ्या मनामध्ये, ती हा. पूर्णपणे म्हणजे असं गेलेली आहे आता. मला असं काहीच पीसीओडी वगैरे माझं सगळं ना म्हणजे एकदम नॉर्मल झाले. बरं, मग पीसीओडीच्या काही गोळ्या घ्यायच्या का तुम्ही पहिले? मला गरजच नाही पडली नंतर, नाही का, मी शिबिर नंतर करत गरज. राहिले ना. हा, हो, नंतर शिबिरानंतर काहीच गरजच नाही गरज नाही पडली. पडली. वा. हो, काहीच नाही. फक्त गोपाळकाला म्हणजे तुमचं आणि जे सांगतात ना सकाळची साधना वगैरे, मी हा. दररोज करते फक्त एवढंच. वा. आणि वा. असं झोप नाही येत रात्रीचं, म्हणजे इतकं माझ्यात मीच म्हणजे मला विश्वास बसत नाही काही ज्ञानयोगामुळे असं इतकं काही होऊ शकतं. आणि आपलं हे ज्ञानयोगामुळे आहे ना, मला ते इतका बदल झालाय ना, असं पैशाचं कोणतंही काम काढलं ना घरातलं तर ते पूर्णच होतंय. ते खूप. राहतच नाही. आता घराचं बांधकाम पण चालू आहे, शेतात पण इतकी प्रगती झाली ना, म्हणजे असं वाटतच नाहीये का हे कुठून होतंय कसं होतंय. खरंच आहे, खरंच आहे. येस, येस. इतका जय बदल गुरु. झाले. आणि मी काही काढले पारनेर तालुक्यातले आहेत ना, भरपूर आमची मामी ते भरपूर जणांना म्हणजे नाही का जे सांगितलेलं ते माझा बदल बघून ते स्वतःहून येतात. वा, खूप छान ताई, खूप छान. येस, जय हो. गुरुदेव, जय जय गुरुदेव. गुरु. येस. म्हणजे मंडळी, विजयाताईंचा विजयच झाला बघा. किती सुंदर अनुभव आहे. मी जे आता सांगितलं तेच ताईंनी सांगितलं बघा, की माझ्यातला बदल बघून ते येतात. आहे की नाही मंडळी? तो जो सगळ्यात मेन, सगळ्यात मोठा अनुभव आहे, तो हाच आहे की ताईंमधला बदल बघून बाकीचे सगळेजण शिबिरामध्ये येतात मंडळी. आणि याच्यापेक्षा वेगळं अजून काय पाहिजे सांगा ना? म्हणजे त्यांचा पीसीओडीचा त्रास निघून गेला, आग व्हायची ती होत नाही, पित्ताचा त्रास तो आता पुन्हा झाला नाही, फुलपाखरासारखं वाटतंय, मन आनंदी झालंय, एक विश्वास आहे. आणि हा जो त्यांचा अनुभव आहे ना, की ज्ञानयोग म्हणजे एक अशी ऊर्जा आहे की काहीही काम काढा ते होतच. जसं त्यांनी सांगितलं की पैशाचा असो, घराचा असो, शेताचा असो, ते सगळं आपोआप घडून जात आहे. ते सगळं आपोआप होत आहे. तर हे जे आपोआप होणं, म्हणजे एक ऊर्जा माझ्या पाठीशी आहे, ही जी त्यांची अनुभूती आहे ना, ही खूप 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 महत्वाची आहे मंडळी. आहे की नाही? खरंच ज्ञानयोगाची, ते 6 दिवसाचे शिबिर नाही मंडळी फक्त. म्हणून मी जे सांगतो ना, की सहपरिवार या, नवरा बायको, आई वडील, मुलं, जाऊ, नणंद, भाऊजाई, विहीनबाई, कोण कोण, सगळे सगळे सोबत शिबिर करा. ज्यावेळेस तुम्ही सोबत शिबिर करतात ना, पहिल्यांदा वाटतं योगाचं आहे, ध्यानाचं आहे, प्राणायामाचं आहे. सोबत शिबिर केल्यावर कळतं की अरे ही तर अशी एक दैवी शक्ती आहे, की सोबत शिबिर केलं तर मनातले सगळे किलमिश गळून पडतात, नकारात्मकता निघून जाते, नैराश्य निघून जातं, हेवे दावे निघून जातं, आणि मन एका आनंदाने, पवित्रतेने, असं इतक्या पॉझिटिव्ह ऊर्जेने भरतं, की आम्ही सगळे एकच आहोत, असा भाव चैतन्य मनात आल्याच्या नंतर शिबिराच्या माध्यमातून येतो. आणि याच्यापेक्षा अजून वेगळं काय सांगा? आहे की नाही? चला बोला, अनम्यूट करा. बोला बुवा. जय बोला. गुरुदेव माऊली. जय गुरुदेव. बोला. जय गुरुदेव माऊली. जय. माऊली, माझा एक अनुभव वेगळा आहे माऊली. हा. अं, मी आता माझं वर्ष होत आता पुढच्या महिन्यात शिबिर करून. 21 तारखेला. हा, शिबिर करून. मला शिबिराची राऊत साहेब आणि आपल्या ताईमुळं हम्म. सोलापूर ना
मी असा जोडला गेलो की माझा आनंद वेगळा आहे. मला सिटीमध्ये जमत नव्हतं. 14 लाखाची किडी झाली. 20 किलो गहू पेरला माऊली, त्याला आता 11 क्विंटल गहू झालाय बघा. 4 पाण्यावर गहू आला. मला गोळी नाही, कुठलं काही नाही माऊली. वा. आणि विशेष म्हणजे एवढे शिबिर केल्यामुळे मुलगा येईल, जाईल जाईल म्हणतो. तुम्ही काय सांगितलं शब्द दिला मला सूर्यभान गुरुजींनी की बुवा तुम्ही शांत राहा, शांत राहा, मुलगा एक दिवस येणार आहे. तर ह्या शिबिराला 6 पोरं घेऊन गेला तो आणि माळ घालून आला. वा. माळ घातल्यानंतर आम्हाला असं भांडायचा, उलट बोलायचा, माऊलीचा व्हिडिओ लावला की बंद करून ठेवायचा. आता आल्यापासून काही किटकिट नाही, घरात आनंदी आनंद वातावरण आहे. कुठलं काही टेन्शन नाही. फक्त पण एवढं करतो आम्ही, साधना कधी कधी चुकते, लाईट नसते, मोबाईल चार्जिंग नसतो आणि व्हिडिओ बघतो माऊलीचं. दिवसातून 1-2 दार धरताना बघतो, कुठेही बघतो. माऊलीशिवाय आम्हाला दुसरा विचारच येत नाही. माऊलीमुळे एवढं जोडलं गेलो की आमचं नवीन नातलग तयार झालंय बाबा, हे आमचं सोयरीकच झालंय माऊली म्हणजे. खूप 21 छान. तारखेला माऊली 10 माणसं घेऊन येतोय मी कमीत कमी. वा वा, खूप छान भाऊ. ह्या 10 मधनं एक जर कुटुंब सुधारलं दारू पिणार तर एवढा आनंद आहे आमच्या जीवाला. नवरा बायको आम्ही 4-4:30 ला प्रत्येक वेळेस उठून बसतोय माऊली. माऊली शिवाय आमच्या डोक्यात विचारच येत नाही. कुठल्या पाहुण्या रोळ्याला फोन करत नाही, काय नाही. उठलं की आम्ही आमच्या कामात धुंद असतो, माऊली आणि आम्ही. येस. तुमचा तो अंगुराचा अनुभव सांगा ना, अंगुराचा. कोटी द्राक्षाचा. कोटी धन्यवाद माऊली. कुठला आजार नाही, गोळी नाही, काही नाही. पण एवढा दिवस केला की माऊली शिवाय आम्ही जगूच शकत नाहीत ना मुली. तुमचा जो द्राक्षाचा योगायोगानं अनुभव सांगा ना भाऊ, द्राक्षाचा. द्राक्षे काय सांगू माऊली तुम्हाला, 5 वर्ष झालं फळ नव्हतं, एवढं फळ आलंय. पण आमची बायको आणि आम्ही म्हणत होतो माऊलीचं पाय कधी लागतील आपल्या दाराला, एवढं आमची इच्छा आहे बघा. काय नाही, येस येस, येणार, नक्की येणार मी. येस येस. येणार येतं आणि जय द्राक्ष घेऊन येतो. येस ठीक येस. आहे. जय गुरुदेव माऊली. जय गुरुदेव, जय गुरुदेव. जय गुरुदेव. आनंदी आनंद आहे बघा माऊली. वा, खूप छान. येस येस. जय गुरुदेव. कोटी कोटी प्रणाम. प्रणाम प्रणाम प्रणाम. वा रे वा, याला म्हणतात अनुभव मंडळी खरा. बघा काय भाव, सगळ्यात महत्वाचा भाव आहे मंडळी. हा जो भाव आहे ना, हा खूप महत्वाचा आहे की माऊलीजींशिवाय आम्ही जगूच शकत नाही. माऊलीजी आमच्या जीवनाचा भाग झाला. कुठले नाते नाही, गोते नाही, काही नाही. माऊलीजी कर्म, शेती, आनंद, बस. 90-100 साधकांना त्यांनी चैतन्यवन पाठवलं. आर्थिक प्रगती झाली त्यांची. त्यांचे सांगितलं 20 किलो लावला, 11 क्विंटल गहू झाला, 4 पाण्यामध्ये झाला. तो जो आनंद आहे ना मंडळी, मुलाला पाठवलं, तो माळ घातली त्यांनी, घरातलं त्याचं वागणं बदललं. आता ते 10 लोकांना घेऊन येत आहेत. आणि माऊलीजींशिवाय दुसरं काहीच नाही, फक्त ज्ञानयोग 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 ज्ञानयोग. तर हा जो ज्ञानयोग 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 आहे ना, म्हणजे हे काही कुठलं बाबाचं कीर्तन नाहीये किंवा कुठलं काही प्रवचन नाहीये. हा जो आनंदाचा सोहळा आहे, हा आनंदाचा सोहळाच बस. म्हणजे काय सांगावं तुम्हाला, ते सुंदर परिवर्तन होतं मंडळी. जर खरंच मनापासून शिबिर केलं तर प्रत्येक अडचणीमध्ये पहिल्यांदा ज्ञानयोग मनात आला की अडचणींना सामोरं कसं जायचं हे विचार आपोआप यायला लागतात. आणि त्यांनी जे सांगितलं की म्हणजे इतकी ओढ आहे, पण कधीतरी खेडेगावात असल्यामुळे लाईट जरी गेली, पण दिवसभरात 1-2 सत्संग ऐकल्याशिवाय ते राहत नाहीत. जर दुसरं डोक्यातच काही नाही, ही ओढ असेल, तर का परमेश्वर त्यांचं चांगलं करणार नाही, तुम्हीच मला सांगा. ही ओढ पाहिजे मंडळी, ही ओढ, तरच ज्ञानयोगाचा अनुभव खरा येतो. बोला ठाकूरताई. जय गुरुदेव माऊलीजी. येस, नाव गाव माऊलीजी, केव्हा शिबिर केलं हे सगळं सांगायचं. म्हणजे मला सगळ्यांचीच ओळख आहे, बाकीच्यांना ओळख नाही म्हणून. माझं नाव भाग्यश्री ठाकूर आहे. मी 2009 मध्ये शिबिर केलेलं आहे आणि शिबिर केल्यापासून माझ्यात खूप खूप बदल झाला. विशेष म्हणजे माझ्या आतील जो बदल झाला ना, तो खूप महत्वाचा आहे. कारण माझ्यात आत्मविश्वासाची खूप कमी होती माऊलीजी, आणि आता माझा आत्मविश्वास इतका वाढला आहे की परिस्थिती कोणतीही असो, कसं असते, चांगल्या परिस्थितीत सगळे स्टेबल राहतात, स्थिर राहतात, शांत राहतात. पण जर विपरीत परिस्थिती असली त्यावेळेस स्थिर राहून, स्टेबल राहून त्याला कसं हँडल करायचं हे मी फक्त ज्ञानयोगामुळे आणि माऊलीजींमुळे शिकले. माझ्या म्हणजे सोबत आता सध्या खूप काही अशा परिस्थिती आल्या माझ्या समोर की तुम्हाला काय सांगू, पण त्या प्रत्येक परिस्थितीत मी स्टेबल होते, स्थिर होते. माझी जबाबदारी समजून पूर्ण 100% ती देण्याचा प्रयत्न मी करत होते आणि फक्त ज्ञानयोगामुळे झालं. म्हणजे मी जर ज्ञानयोग जर माझ्या जीवनात नसता तर मी ह्या सगळ्या गोष्टींना हँडलच करू शकले नसते. आणि त्याच्यातून बाहेर निघून पॉझिटिव्ह की माझं छान होणार आहे आणि ते 100% मी करणारच आहे, मला हा पूर्ण विश्वास आहे.
कारण संकटातच ज्ञानयोगाची खूप जास्त गरज असते, हे अनुभव मला येत आहे. चांगलं असताना तर ज्ञानयोग पाहिजेच, पण वाईट परिस्थितीत तर खूप म्हणजे खूप ज्ञानयोगाची गरज असते माणसाला त्यातून बाहेर निघण्यासाठी. बरोबर आहे ताई, खरंच आहे. खूप छान. तुमच्या सोबत कायम ऊर्जा आहे आणि छानच होणार येस, आहे. येस, येस. तुम्ही इतकं छान बोलता की बुलढाण्याचा सत्संग दर आठवड्याला तुम्ही स्वतः घ्यायला पाहिजे आता. तुम्ही जरूर. घेऊ शकता भजन आणि सत्संग सगळ्यांनी एकत्र येऊन. येस. येस माऊली. जय गुरुदेव ताई, जय गुरुदेव. बघा मंडळी, किती सुंदर अनुभव आहे, काय सांगावं तुम्हाला. म्हणजे अजून काय पाहिजे मला सांग. ताईंनी जे सांगितलं की सगळं काही चांगलं सुरू असताना तर छानच असतं, पण ज्ञान योगाची खरी गरज तेव्हा आहे जेव्हा खूप वाईट होत आहे आयुष्यात. विपरीत परिस्थिती ज्यावेळेस येते तेव्हा कळतं ज्ञानयोग काय आहे. तो वापरला तर कळतं ज्ञानयोग काय आहे. आणि आज ताईंनी जे सांगितलं की आज मी जे कोणी आहे 2009 पासून, ते फक्त 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 ज्ञानयोगामुळे आहे. मंडळी, याचा अर्थ ज्ञानयोग म्हणजे फक्त, तुम्हीच विचार करा, केवळ मग ध्यान प्राणायाम योगाचं शिबिर आहे का? नाहीये मंडळ. ज्ञानयोग ही अशी एक ऊर्जा आहे, अशी एक शक्ती आहे, असा एक आनंद सोहळा आहे, असे एक पॉझिटिव्हिटी आहे की असा एक दिवा आहे की आयुष्यातला कोणताही अंधार असेल, ज्ञानयोगाचा दिवा मनात लागला, ते ज्ञान वापरलं, माऊलीची आठवण झाली, शिबिरातले क्षण आठवले की त्या प्रकाशाने जीवन उजळून निघतं, म्हणजे उजळून निघतंच मंडळी. किती सुंदर. बोला. जय गुरुदेव माऊलीजी. जय गुरुदेव. माझं नाव अतुल गीते, मी पुण्यावरून बोलतोय. मी 2023 मध्ये पहिलं शिबिर केलं, जानेवारी 2023 मध्ये. आणि तेव्हापासून अशा काही गोष्टी झाल्या की म्हणजे फॉर एक्झाम्पल की खूप साऱ्या सिच्युएशन मध्ये शांत राहायचं, काही गोष्टींना इग्नोर करायचं, काही गोष्टींना प्रत्येक गोष्टीमध्ये काही झालं तरी रिॲक्ट करायचंच असं हे गरजेचं नाहीये. हम्म. त्याच्यानंतर शारीरिक तर बदल झालेच, म्हणजे वजन वगैरे कमी होणं ते तर एकदमच क्षुल्लक गोष्टी वाटतात आता, कारण की ती जीवनशैली जेव्हा आपण घेतो रोज गोपाळकाला साधना, त्याच्याने ह्याच्याकडे बघायचं कारणच नाही की आपण हेल्दी राहू की नाही राहू. फक्त बोललं आणि हे केलं ना तर होतं. आणि एक अशी हे तयार झाली आहे की मला जर काही गोष्टी पाहिजे आता पुढे, तर फक्त बोलायचं. ते कसं काय व्हायचं ते माऊलीजींवरती. आपण फक्त बोलायचं आणि बोलत राहायचं, कंटिन्यू बोलत राहायचं, ते होऊन जाईल. आणि एक असा महत्वाचा गोष्ट म्हणजे मी प्रत्येक वेळेला मिस करतो, आम्ही दोघं सांगायची की जेव्हा आपण औंढा नागनाथला गेलो होतो तेव्हा तुम्ही आम्हाला तिथे औंढा नागनाथच्या मंदिराच्या बाहेरच श्री स्वामी समर्थ महाराजांचं पण मंदिर होतं. आणि तिथे तुम्ही आम्हाला बोलले होते की तुम्हाला म्हणजे त्या दरवाजाच्या गेटवरतीच तुम्ही आम्हाला डोक्यावरती हात ठेवून दोघांच्या म्हणजे एकदम असा मस्त छान आशीर्वाद दिला होता की तुम्हाला खूप छान बाळ होणार आहे. आणि त्याच्यानंतर कुणकेश्वरला तिथे पण मंदिरामध्ये सर्वांना तुम्ही जेव्हा आशीर्वाद देत होते तेव्हा आम्हाला पण तो आशीर्वाद भेटला. आणि तुम्ही बोलले होते तुम्हाला काय पाहिजे, सुचत नव्हतं मला की काय मागावं आता, कारण की जे पाहिजे ते तर सगळं आहे. फक्त म्हटलं की आता बाळ नाही, आता फक्त बाळच. मग मस्त हात ठेवून डोक्यावरती आशीर्वाद दिला होता, खूप छान बाळ होणार आहे. आणि हे बघा हे छान बाळ. तुम्ही त्याच्यापेक्षा छान लहान दिसतात पण. म्हणजे आता जेवढं ज्ञानयोगाकडनं म्हणजे अपेक्षा तर नाही बोलता येणार, पण काही अपेक्षा न करता पण ज्या गोष्टी होऊन जातात आयुष्यामध्ये ते फक्त ज्ञानयोगामुळेच आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे तर माऊलीजींचा परिवार आणि पूर्ण ज्ञानयोगाचा परिवार जो आहे त्याच्याकडनं हे लोक कधी आपल्याकडनं रिटर्न मध्ये काही एक्सपेक्ट नाही करत. ते सगळेच, मी तुम्हाला अनुभव पण पाठवला होता ज्ञानयोगात आपल्या चैतन्यवानला सर्व टीमचा. आम्ही आता शिबिराला जेव्हा आलो तेव्हा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यांच्या, पण त्याच्यातून दिसते की त्यांना काळजी किती असते, फक्त आमचीच नाही पण सगळ्या साधकांची. म्हणजे ज्ञानयोगाचा परिवार भेटणे हे आमच्यासाठी तर खूपच येस, जगावेगळी गोष्ट झाली आमच्याबरोबर. येस. ते बाळाची मम्मी पण ज्ञानयोगामुळेच भेटली का? ते तर माझ्यामुळे त्यांना ज्ञानयोग भेटलाय माऊलीजी. अच्छा अच्छा, मी तेच म्हटलं बाई बोलली कसं काय नाही. खूप छान, खूप छान. येस येस. धन्यवाद माऊलीजी. जय गुरुदेव. जय जय गुरु. जय गुरुदेव. वा.
खूप सुंदर अनुभव आहे तुमचा. जय गुरुदेव. तर मंडळी बघा, म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण जो स्टेबल माणूस आहे, जो ज्ञानयोग वापरणारा माणूस आहे, तुम्ही हे पुन्हा ऐका. म्हणजे ती शांतता, ते चेहऱ्यावरची सात्विकता, तो आनंद, आणि मेन म्हणजे त्यांनी जे सांगितलं की वेगळं काहीच करण्याची गरज नाही. एखादी गोष्ट आपल्याला हवी, तर तुम्ही ती फक्त एकदा मनात 100% आणा, बोला. त्यासाठी कृती करायला सुरुवात करा आणि फक्त बोलत राहा, बोलत राहा, बोलत राहा, बोलत राहा. ती कशी होईल, ती अशक्य जरी असेल तरी कसं काय ती गोष्ट तुम्हाला मिळेल, ती पूर्ण होईल, हे तुम्ही विचार करू नका. ती बरोबर तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुम्हाला ती मिळेल, तुमचं चांगलं होईल. हा जो अनुभव आहे ना मंडळी त्यांचा, तर हेच तर ज्ञानयोग आहे ना. आणि पुन्हा ते मिळालं तर त्याचं एक वेगळं समाधान. काही लोकांना सगळं काही मिळतं बघा, त्यांना जे जे हवं आहे, जे अशक्य, जे शक्यच नव्हतं, अशा गोष्टी सुद्धा मिळतात. पण ते विसरून जातात की हे मिळालंय मला. त्याची किंमत राहत नाही त्यांना. त्याचा आनंद घेता येत नाही. पण ज्ञानयोग तो आनंद घ्यायला सुद्धा सांगतो, शिकवतो. म्हणजे ज्ञानयोग फक्त एक शिबिर नाही मंडळी, एक अशी जाणीव आहे की जिथे बस शब्द कमी पडतात आणि डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. फक्त आनंदच आनंद. आपल्या लहान पिल्लूला एकदा बोलायचं होतं. हा खूप हात वरती करतोय. आपण पिल्लूला बोलायचा चान्स देऊ. बोल बाळा. तू नाव सांग, गाव सांग, कुठून बोलतोय ते सांग आणि बोल. पण ऐकू येत नाही. कसं काय गड्या? ते फोन स्पीकरला जर कनेक्ट असेल तर ते काढावं लागेल. फोन स्पीकरला कनेक्ट नाही पाहिजे. आता बोल. बोलून बघ. अनम्यूट. बघा आता पुन्हा एकदा अनम्यूट करा. बोलून बघा. नाही ना, नाही ऐकू येत. बघा या पिल्लूला बोलायचं होतं. काल पण तो खूप त्याची तळमळ होती मला माऊलीजींसोबत बोलायचा, अनुभव शेअर करायचा, पण आवाज नेमका येत नाही. नाही ना. जाऊ द्या मग, पुन्हा वाटल्यास उद्या चान्स देतो. आवाजच येत नाही बाळा तुझा. ठीक आहे, जाऊ दे. तुझा अनुभव नंतर बघूयात आपण, मग काही हरकत नाही. तर मंडळी, हे ज्ञानयोगाची ऊर्जा आहे, ही ज्ञानयोगाची शक्ती आहे. ज्ञानयोगाची एक ताकद आहे की जिथे तुम्ही बस ज्ञानयोग वापरला की तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं म्हणजे मिळतं. बोला प्रतिभाताई. अनम्यूट करा. त्याला जर अनम्यूट केलं तर अनम्यूट नाही होते वाटतं. बोला लालासाहेबजी. नाव. हॅलो माऊली ऐकायला येतंय का? अच्छा, हा आता आला आता. हा पहिल्यांदा लालासाहेबजी तुम्हाला म्यूट करतो. अगोदर ताईंचा अनुभव घेऊयात आणि मग आपण तुमचा अनुभव घेऊ. बोला ताई, कुठून बोलतायत, नाव गाव आणि काय? जय गुरुदेव माऊलीजी. मी जय. वर्धेवरून बोलते, प्रतिभा सोनटक्के. हम्म. मी 2.5 महिने झाले आहे झूम साधना करते आहे आणि माझ्यामध्ये पुष्कळ बदल, म्हणजे तब्येतीचा एवढा प्रॉब्लेम होता की खूपच, म्हणजे एवढे, म्हणजे 6 ऑपरेशन झाले आहे माझे माऊलीजी. आणि मग आमचे गुरु महाराज आहे, त्यांच्याकडे मी दर्शनाला गेले. इतका त्रास होता मला, काही बसता पण नव्हते येत. आणि म्हणजे दत्त जयंतीला गेली होती, पोथी वाचन असते तिथे, पोथी वाचनाला बसली मी, पण पूर्ण झाली वाचून, पण मला खूप त्रास होत होता. मग आमच्या महाराजांना म्हटलं की मला काहीतरी मार्ग दाखवा म्हटलं. मग मी तिकडून आल्यानंतर मला एकदम माऊली तुमचे सत्संग
आणि साधना म्हणजे चालूच केली मी. हम्म. आणि साधना दररोज करतो आम्ही दोघही जण. पहिले मी एकच दिवस पहिले केली, मग यांना म्हटलं तर हे म्हणे मी रिटायर झाल्यावर करेल म्हणे. पण मी करायला लागल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासूनच यांनी सुरू केली आणि आम्ही दोघही जण एकही दिवस मिस करत नाही. आणि बरं नसलं किंवा मला अडचण असली, माझं असं वाटतं की म्हणजे 2 दिवस नाही केली तर मला इतकं म्हणजे बेचैन होते की खूपच. मग चालू करून ठेवते. हे करतात. आता यांची सकाळून शाळा आहे तरी पण ते सकाळी 5:30ला म्हणजे चालू करून जेवढे होते तेवढे करतात आणि वा शाळेत जातात. वा. आणि मेन म्हणजे तब्येतीचं माझा एवढा मला एन्झायटी होती, पोटाचा त्रास होता. माऊलीजी पोट म्हणजे कंटिन्यू फुगून राहायचं. आणि 7-8 प्रकारच्या कंटिन्यू गोळ्या. आणि मला माझी डिलिव्हरी झाली तेव्हापासून मी नुसते गोळ्यांवरती गोळ्यांवरती, आता 27 वर्ष झाले. किती गोळ्या खाल्ल्या असं माहित नाही. आणि प्रत्येक दवाखाने आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि ॲलोपॅथिक सगळे केले. इंडोस्कोपी केली पोटाची. आराम म्हणजे काहीच नाही. रिपोर्ट म्हणजे चेक केलं की डॉक्टर म्हणायचे की काहीच नाही, पण त्रास व्हायचाच मला. पण जेव्हापासून मी हे 2-2.5 महिने झाले साधना करून राहिले, माझी गोळी म्हणजे एन्झायटीची गोळी सुटली, झोप पण येते मला, पोटाचा त्रास गेला. आणि आणि मला म्हणजे 6 ऑपरेशन झालेत. माझा व्हेनचा खूप त्रास होता माऊलीजी. इतकी व्हेन्स ठणकायची की काही बोलायचं काम नाही. आणि झोप येतच नव्हती. वा. आणि मग इतकं कंटिन्यू म्हणजे मी इतकी त्रस्त झाली होती माऊलीजी. पण जेव्हापासून मी झूम साधना करते, तुमचे सत्संग माऊलीजी, दिवसातून 2 तर सत्संग असते. आणि आता जे भजनं टाकले माऊलीजी, ज्ञानयोग माझा आणि चैतन्यवन, तर मी ते हम्म. सकाळी लावून देते. आणि असं वाटते की मी चैतन्यवनातच आहे. आणि असं वाटते का तिथून यावंच नाही. इतकं म्हणजे दिवसभर घरातलं वातावरण पण इतकं. आता इतक्यात माझ्या मिस्टरांसोबत थोडंसं झालं होतं माझं. तर मला म्हणजे आधी मी 2-2 दिवस बोलायची नाही त्यांच्यासोबत. मग तर मी यावेळेस इतकं म्हणजे सहजतेने झालं, बोलली मी त्यांच्याशी, झालं 2-2 गोष्टी, लगेच म्हणजे दिवसभरात नॉर्मल होऊन गेली. यस, स्वीकार भाव आला. खूप छान, खूप आणि छान. मेन म्हणजे माऊलीजी, मी भूतकाळात म्हणजे घडून गेल्यासारखी होती. भूतकाळ आणि भविष्यकाळ, वर्तमानात कधी जगली नाही मी माऊलीजी. पण हा. आपले सत्संग ऐकून आणि आपलं जे जे सांगतात त्या त्या पद्धतीने करतो मी. तर आता मला वर्तमानात हळूहळू म्हणजे मी आहे असं वाटते. कधी यस कधी नाही यस मी यस. म्हणजे आहेच नाही का, नुसतं माझं शरीर राहायचं पण मन सगळं भूतकाळातच. कारण माझ्यासोबत इतक्या म्हणजे खूप काही घडलं. ते माऊलीजी तुम्हाला सांगायची गरजच नाही, सगळं समजते, मला माहित आहे. मला पाहिल्याबरोबर तुम्हाला माझी हिस्ट्री सगळी माहित होणार, हे मला माहित आहे, कारण तुम्ही सगळं जाणता. पण आता मला माऊलीजी, काल मी आता 7 ऑपरेशन झाले माझे. माझ्या मिस्टरांचे 2 अटॅक येऊन गेले. त्यांना 3 स्टेंट टाकली आहे त्यांच्या याच्यामध्ये. त्यांना बर. त्रास आहे. त्याच्यामुळे मग घरातलं वातावरण थोडंसं म्हणजे मी त्याच्यातल्या त्याच्यातच राहायची. आणि नातेसंबंध आमचे जरा बरेच काही प्रॉब्लेम आहेत, ते तुम्हाला सगळं माहिती आहे हो माऊलीजी. हो. चला, आता तुम्ही आणि अजून शिबिर नाही केलेलं का ताई? नाही माऊलीजी, तेच सांगते मी. आता काल मी दवाखान्यात गेली होती. मला याचा त्रास आहे, गर्भपिशवी काढायला सांगितली डॉक्टरांनी. तुम्ही एकदा शिबिर इन्फेक्शन. करा ताई, फक्त मग नंतर ते सगळं करा. नक्की होईल. एवढे फायदे झाले तर तोही फायदा होईल तुम्हाला. माऊलीजी तेच, आता मी 21 तारखेला येणार आहे. पण माझं एक थोडंसं अडचणीचं आहे की अडचणीची तारीख येते. मी मगाशी सायली काहीच ताईशी प्रॉब्लेम बोलली. नाही, काहीच प्रॉब्लेम नाही ताई. तिथे तर घरात तुम्ही सायली घरात ताई, राहिल्यासारखं एकदम रिलॅक्स राहताल तिथे. हो ना माऊली, मी तयारी केली. मी आता 21 तारखेला येणार आहे. मी त्यांना येस म्हटलं, येस. यांनी पण म्हटलं मला, म्हणे सुट्ट्या आहेत आता या महिन्यात, आपण पुढल्या महिन्यात ऑपरेशन करू. मी म्हटलं ऑपरेशन करत नाही, मी पिशवी काढत नाही पहिले पहिल्यांदा माऊलीजी. पहिल्यांदा काय करा, शिबिर करा आणि मग पुन्हा आपण टेस्ट करून मग बघू ना काय होतं. एवढे हो अनुभव आले तर माऊलीजी. हे पण नक्कीच अनुभव येईल ताई तुम्हाला. आणि मेन म्हणजे मी त्यांना तेच सांगितलं. मी म्हटलं माऊलीजींची भेट घेतल्याशिवाय मी ऑपरेशन करणार नाही. हा. मी आधी माऊलीजींकडे जाणार, चैतन्यवनात जाईन, 6 दिवस शिबिर करीन, त्याच्यानंतर जे काही व्हायचं ते होईल येस म्हटलं. येस, या छानच होईल ताई, काही हरकत नाही. जय आता मी गुरुदेव. 21 तारखेला येणार माऊलीजी. या ताई या, स्वागत आहे. यस, जय गुरुदेव. जय गुरुदेव माऊलीजी. हो. मंडळी, हे अनुभव नाही आहेत, हे अनुभवांचं गठुड आहे, अनुभवांचा पेटार आहे. नाही का सांगा. ताईंनी शिबिर पण नाही केलेलं मंडळी. आणि शिबिर न करता केवळ साधना नियमितपणे करून आणि रोज सत्संग ऐकून जर त्यांचे इतक्या गोळ्या सुटल्या 27 वर्षापासूनच्या. तुम्ही कधी असं ऐकलंय का हो बाहेर की डॉक्टरकडे जातायत आणि एन्झायटीची गोळी सुटली, वाढतात गोळ्या, डिप्रेशनच्या गोळ्या वाढतात, पोटाच्या गोळ्या, त्यांनी सांगितलं एंडोस्कोपी पासून सगळं काही केलं. मग झालं कसं काय? ते का कसं काय झालं माहितीये का? जे ताईंनी जे सांगितलं ना, ती मौलीजी
की तुम्ही जे आता नवीन भजनं टाकले त्यांनी ते शिबिर पूर्ण केलेलं नाहीये, चैतन्यवनात ते आलेलंही नाहीये. ते इतकं ऐकावंसं वाटतं, इतकं ऐकावंसं वाटतं, आणि मला असं वाटतं की बस मी त्याच्यातच आहे, चैतन्यवनातच आहे. म्हणजे तुमच्या आतमध्ये एका वेळेला एकच गोष्ट राहू शकते, दोन नाही राहत. एक तर पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता, सत्संग, आनंद, ऊर्जा हे राहील, आणि हे नसेल तर मग रोग राहतील, निगेटिव्हिटी राहते. म्हणजे शिबिर न केलेले जर इतकं साधना न चुकवता हे सगळं करू शकतात, साधनेचा त्यांना आनंद मिळतो, साधनेत त्यांना ऊर्जा आणि पॉझिटिव्हिटी वाटते मंडळी, आणि इतकं जर होऊ शकतं तर आता शिबिराला आल्याच्या नंतर तर किती सुंदर अनुभव येईल त्यांना. म्हणजे मी तेच सांगतो की ज्ञानयोगासाठी शिबिर आवश्यक आहे. शिबिर तर करा, सहपरिवार करा, पण जिथून कुठून तुम्ही या विचारांसोबत सुद्धा जोडल्या गेलात, तर या विचारांशी जोडल्या गेल्याच्या नंतर सुद्धा किती छान अनुभव येतात मंडळी. हे प्रेरणादायी आहे की नाही? ह्याच्यातून आपण सुद्धा आपल्यात काही बदल करायला पाहिजे असं वाटतं की नाही वाटत आहे? काही पॉझिटिव्हिटी, काही अगदी काहीतरी असं एक, चला आपल्याला सुद्धा अशी एक एनर्जी मिळाल्यासारखं, ऊर्जा मिळाल्यासारखं, असं तुम्हाला सुद्धा वाटतंय की नाही वाटत आहे? ही किती मोठी शक्ती आहे, किती मोठी ऊर्जा आहे, तुम्ही बघा मंडळी. ज्ञानयोग म्हणजे एक अथांग सागर आहे ऊर्जेचा. बोला, नाव गाव कुठून जय बोलताय, आणि अगदी थोडक्यात सगळ्या गोष्टींचा अनुभव. जय गुरुदेव माऊलीजी. मी कोरेगाववरनं बोलतोय. माझं वय 70 आहे. हम्म, मी ऑक्टोबर 2021 पासून शिबिरला जोडलेलो आहे. हम्म, तर मला दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलं होतं, मणक्याचं ऑपरेशन सांगितलं होतं. शिवाय मला भीती खूप वाटायची, की इतकी भीती वाटायची की घरच्यांना रात्री कधीही मला दवाखान्यात न्यावं लागायचं, आणि दवाखान्यात नेलं की सर्व नेलंच असायचं, काहीच झालेलं नसायचं. पण भीतीमुळे माझी फार काळ व्हायची. हातापायातनं मुंग्या यायच्या, सगळं घाम फुटायचा अंगाला, सगळं असं व्हायचं. मग शेवटी मेंदूची सुद्धा MRI केली मी. तिथं सुद्धा नेलंच रिपोर्ट आला सगळा. आणि नंतर मी युट्यूबवर बघत असताना तुमचा मला व्हिडिओ दिसला एक भीतीवरला. तो बघितल्यानंतर मी तुम्हाला फॉलो केला, आणि त्याप्रमाणे सगळं करायला सुरुवात केल्यानंतर माझं सगळं आजार आपोआप बरा झाला. मी 2 वेळाला 80% ही खातो, गोपाळकाला. आठवड्यातनं एकदा फलाहार करतो. त्यामुळं, आणि आपण सांगितल्याप्रमाणे फक्त अँड फक्त पॉझिटिव्ह विचार करणे, सकारात्मक विचार करण्यामुळे माझे सगळे आजार दूर झालेले आहेत. आणि वा, ऑपरेशन टळलं, सगळं झालेलं आहे. आता मी एकदम खूप आनंदी आहे, उत्साही आहे. आणि आत्ता एक ताजा अनुभव आहे, आत्ता एक 3 आठवड्यापूर्वीचा. तर मी माझ्या ओळखीच्या एक ताई आहेत, त्यांना डिलिव्हरीमध्ये त्यांनी दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी गार पाण्यात हात घातल्यामुळं हातपाय सगळे आखडले होते. त्यांच्या मुठ्या अशा आवळलेल्या होत्या दोन्ही हाताच्या, आणि पाय गुडघ्यातनं दुमटलेले होते. तर हा, त्यांना मी जाऊन त्या आधी काकडे गुरुजींना सांगितलं. काकडे गुरुजींनी तुमचं मार्गदर्शन घेऊन मला सांगितलं की त्यांना सत्संग बघायला सांगा आणि पॉझिटिव्ह विचार करायला सांगा. तर त्यांनी त्याप्रमाणे 3 आठवड्यापासून सत्संग बघायला सुरुवात केली. परत पॉझिटिव्ह विचार मी आपण सांगितल्याप्रमाणे सगळे त्यांना लिहून दिले कागदावर. ते विचार केल्यानंतर आता त्यांच्या मुठी उघडलेल्या आहेत, पाय असे खाली लोंबत्यात. आधी वा, गुडघ्यापर्यंत असे आकडलेले होते. वा, आणि त्या इतक्या रडत होत्या की मला शिबिरला नाही, आपण मला तुमचं मार्गदर्शन असल्याशिवाय आणता येणार नाही, कारण ते त्यांचे पती सगळं त्यांचं करतात हो. बरोबर, सगळं बाथरूम, संडास वगैरे ते पतीच हा, करतात त्यांना, त्यामुळे त्यांना तिथं जरा अवघडच आहे. तर बरोबर. तुम्ही मार्गदर्शन केल्याप्रमाणे ते करतात आता. येस, होईल, त्यांना फरक पडेल. अगोदर हा. साधना ऐकू द्या, आणि हो, ते त्याच्यानंतर रोज झूम त्यांना, मिटिंगला सुद्धा आहेत त्या, येस, आणि मग साधना हळूहळू पण फरक करतात. पडल्या, उठून बसल्या की त्यांना चैतन्यवनात आपण हा. आणू शकतो. आणि आणि आता सायकलिंगचं काय सांगत होते तुम्ही काहीतरी मागं? हा, आम्ही आता रोज 5 किलोमीटर चालतो, 5 किलोमीटर पळतो, आणि संध्याकाळचे 10 किलोमीटर सायकल चालवतो. आणि शिवाय साधना जी आपली योगा आहे का नाही, तो 2 तास करतो रोज सकाळचा. वा, खूप छान, खूप छान. तुम्ही आणि वाटत पाच नाही बिलकुल किलोमीटर 70चे. नॉनस्टॉप पळतो 5 किलोमीटर. वा, वा, खूप छान गुरु. आपली जो मीटिंग चालू होते का नाही, त्यावेळेस माझं 5 किलोमीटर चालून झालेलं असतंय. अरे बापरे, खूप छान, खूप आणि छान. येस, प्रेरणादायी अनुभव आहे. आणि 21 ला येत आहे मी. या, नवीन सहा सहा लोक नवीन आणतोय, आणि तिघं आम्ही सेवा करायला येत आहे. येस, येस, या, 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 स्वागत आहे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. वा, मंडळी, काय बोलावं तुम्ही सांगा आता. काय अनुभव आहे हे. 70 वर्ष, आणि 70 वर्षाच्या असून सुद्धा तो जो, म्हणजे अजून काय घ्यावं. गुडघ्याचं ऑपरेशन दोन्ही सांगितलं होतं, चैतन्यवनातलं शिबिर केल्यावर ऑपरेशन टळलं.
भीती इतकी वाटायची की रात्रीच त्यांना दवाखान्यात ऍडमिट करावं लागायचं. आता भीती निघून गेली. त्यांनी इतरांना प्रेरणा दिली आणि त्यांना फायदा झाला. आणि 70व्या वर्षी अगोदर ज्यांना गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलं होतं त्यांनी सांगितलं की सकाळची साधना सुरू होण्यापूर्वी त्यांचं 5 किलोमीटर चालून झालेलं असतं. ते 5 किलोमीटर नॉनस्टॉप पळतात आणि ते सायकल पण चालवतात. तुम्ही बघा मंडळी, 2021 पासून ते जोडलेले. खरं तर आता इतक्या लोकांनी हात वरती केलेले आहेत. तुम्ही बघा, इतक्या साधकांनी सगळ्यांनी हात वरती केलेत की आम्हाला पण अनुभव सांगायचा आहे, आम्हाला पण अनुभव सांगायचा आहे, आम्हाला पण सांगायचा आहे. वेळ आपल्याला तेवढा नाहीये. वेळ आपल्याला तितका नाहीये मंडळी. पण ती जी शक्ती आहे, ती जी ज्ञानयोगाची ऊर्जा आहे, तो जो आनंद सोहळा आहे. बोल बरं बाळा, आता येतो का आवाज बघू? जय गुरुदेव माऊलीजी. हा, आला गाड्या. हा पिल्लू अगदी हात जोडून मला असा हे करत होता की तुम्ही मला बोलू द्या, मला बोलू द्या, मला बोलू द्या. तर बाळा तू नाव सांग, कुठे राहतो ते सांग, केव्हा शिबिर केलं ते सांग, आणि आता तू काय बोलायचं ते बोल. अ, जय गुरुदेव माऊलीजी. माझे नाव राघवेंद्र राजविवेक मोठे आहे. हम्म. माझ्या मम्मीचे नाव शीतल मोठे आहे आणि माझ्या पप्पाचे नाव विवेक मोठे आहे. तर हा. मग मी बाल शिबिर केलेत. हा. तर मग माऊलीजी मला परवा आपले भजन ऐकताना मला एक असं डोक्यात विचार आला की आपल्याला माऊलीजी नसतील भेटले तर आपण कसं जगलो असतो. तर मी माझ्या आईला विचारलं. हम्म. तर मग आई म्हणाली की सतत पॉझिटिव्ह राहायचं. काय माऊलीजी आपल्याला भेटलेच असते. माऊलीजी कालच्या जो सत्संग होत्या त्याच्यामध्ये मला काही बोलायला भेटलं नाही माझा अनुभव. आणि त्या टाइमला फोन आला त्याच्यामुळे काहीच नाही बोलता आलं. तर माऊलीजी मला अनुभव सांगायचा होता की मला असं वाटलं, मला ती अनुभव नाही सांगता आलो पण मी हसलो तरी पण मला पुन्हा पॉझिटिव्ह फील झालं आणि मला वा. वाटलं की मी माझा अनुभव निसर्गाला शेअर केलाय. आणि मी रोज सकाळी 1 तास साधना करतो आणि आपले सूर्य नमस्कार आहे ते सगळं करतो. जय गुरुदेव. जय गुरुदेव बाळा. ताई जय गुरुदेव. जय गुरुदेव. वा आणि वा. माऊलीजी, बोल बाळा. आणि मी आता बाल शिबिराला येणार आहे माझ्या भैयासोबत. ये 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 राघवेंद्र, ये, काही हरकत नाही. हा. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मंडळी, असं वाटतं आता आता शिबिर बंद करून चालले जाऊ कुठेतरी. अरे काय, काय वय काय, पण काय भजन ऐकता ऐकता मंडळी, जर त्या बाळाला असं वाटत असेल, त्याला असा अनुभव येत असेल भजन ऐकता ऐकता की माऊलीजी जर नसते तर कसं झालं असतं, त्याला हा अनुभव येतो मंडळी, तर तुम्ही आणि मी काय हो. आणि त्याने ते सांगितलं की आईने सांगितलं की पॉझिटिव्ह विचार करायचा. तर काल त्याला अनुभव सांगायचा होता पण नाही चान्स मिळाला. आणि तर त्याने सांगितलं की मी पॉझिटिव्ह विचार केला आणि निसर्गाला अनुभव सांगितला. म्हणजे मंडळी अजून काय, काय अनुभव घ्यावे तुम्ही सांगा. अजून काय, काय पाहिजे विचार करा. कशाची कमतरता आहे तुमच्या तुमच्या आयुष्यात वैयक्तिक, अजून काय हवंय तुम्हाला? कळतंय का मी जे बोलतोय ते? काय सगळ्या गोष्टी मनातल्या ज्या क्षणाला ज्ञानयोगाशी तुम्ही जोडल्या जातात ना, सकारात्मक होतात. म्हणजे लहान लेकरापासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला जर एवढे अनुभव जर आले, तर तुम्ही सांगा मंडळी की तुमच्यात काय कमी आहे? सांगा ना. अरे सकारात्मक विचार करा, आनंदी राहा, सगळ्या गोष्टी होतात, सगळ्या गोष्टी सहज शक्य आहे असं मनात आणा. बाकीचं सगळं आपोआप होतं. सकाळची साधना सगळ्यात मेन आहे. ही सकाळची साधना जर झाली ना मंडळी, तर सगळं काही सहज शक्य आहे. तर मंडळी, इतक्या सगळ्या साधकांना अजून अनुभव शेअर करायचे आहेत, पण वेळेअभावी आपण घेऊयात नंतर पुन्हा अनुभव. तर बस मला इतकंच बोलायचं आहे तुम्हाला, जोडलेलं राहा ज्ञानयोगासोबत. बाकी सगळं काही छानच होणार. उद्या सकाळी साधनेत भेटूयात. उद्या गुढीपाडवा आहे मंडळी. तर गुढीपाडव्याला तर तुम्ही वेळेवरती उठून अजून लवकर साधनेची गुढी उभारली पाहिजे.
हे काम आहे, ते काम आहे, स्वयंपाक करायचा आहे, बाकीचं ते करा मंडळी सगळं. पण ज्ञानयोगासोबत जोडल्या जा. दर महिन्याला आपली शिबिर आहेत. आपले चैतन्य मनच इतकं सकारात्मक आहे की काय सांगावं तुम्हाला. बस ज्ञानयोगासोबत जोडल्या जा. आज जगाला, प्रत्येकाला ज्ञानयोग ध्यान शिबिराची, चैतन्य मनाची, या पॉझिटिव्हिटीची गरज आहे. विचार बदलले की जीवन बदलतं आपोआप. बस सकारात्मक विचार करत राहा. आणि ते जे आहे ना, फील करत राहा की माझं छान होतंय, माझं छान होणार आहे, माझं छान झालेलं आहे. ही पॉझिटिव्हिटी फील करा. जय गुरुदेव मंडळी. भेटूयात उद्या सकाळी. येस.